नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोच, पण आपण जी काही स्टेट बोर्डची सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण पहिला सब्जेक्ट पॉलिटीचा घेतोय. तर आपलं एक 6वीचं बुक झालेलं आहे. त्यामध्ये आज आपण पुढचं 7वी इयत्तेचं नागरिकशास्त्राचं बुक बघतोय आणि 50+ क्वेश्चन्स असणार आहेत. छोटंसं बुक आहे, लवकर होऊन जाईल, पण रिवाइज करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना या डेटाचा उपयोग होऊ देत, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहूयात आज आपण 7वी नागरिकशास्त्राचे स्टेट बोर्ड. तर प्रश्नांना सुरुवात करू. प्रश्न पहिला, देशाच्या राज्यकारभारा संबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज म्हणजे काय? तर संविधान. संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करण्याचे बंधन कोणावरती असते? ते शासनावरती असते. संविधानातील विसंगत कायदे कोण रद्द करू शकते? न्यायमंडळ. संविधानामध्ये नागरिकत्वासंबंधी तरतुदी का असतात? तर नागरिकांचा दर्जा निश्चित करण्यासाठी. पुढील प्रश्न 5वा. अमेरिकेचे संविधान कोणत्या वर्षी अंमलात आले? तर ते 1789 मध्ये. तर त्यामध्ये किती कलम आहेत? तर मूळतः त्यामध्ये कलमे फक्त 7 आहेत. पुढील प्रश्न 6वा. इंग्लंडच्या संविधान विकासाची सुरुवात कोणत्या कराराने झाली? तर ती मॅग्ना कार्टा कराराने झाली. आणि तो कधी झाला होता? तर तो 1215 मध्ये झालेला आहे. इंग्लंडचे संविधान हे अलिखित स्वरूपाचे आहे. पुढील प्रश्न, लोकशाही मजबूत होण्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे संविधानावरील जनतेचा विश्वास. भारताच्या संविधान निर्मितीस सुरुवात कधी झाली? तर ती इसवी सन 1946 झाली होती. संविधान सभेमध्ये एकूण किती सदस्य होते? तर ते 299 सदस्य सुरुवातीला होते. पुढील प्रश्न 10वा. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ते राजेंद्र प्रसाद. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि भारतीय संविधान स्वीकारण्याची तारीख कोणती आहे आपली? तर ती आहे 26 नोव्हेंबर 1949. आणि संविधान दिन आपण कधी साजरा करतो? त्यामुळे 26 नोव्हेंबरला. भारतीय संविधान कधीपासून अंमलात आले? तर ते 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आले. स्वीकारले कधी? 26 नोव्हेंबर 1949. आणि अंमलात कधी आले? तर 26 जानेवारी 1950. भारत प्रजासत्ताक राज्य कधी बनला? तर तो 26 जानेवारी 1950 प्रजासत्ताक राज्य बनला भारत. मूळ भारतीय संविधानात किती भाग होते? तर ते 22 भाग होते. आणि मूळ संविधानात किती कलमे होती? 395 कलमे. किती परिशिष्टे होती? तर एकूण 8 परिशिष्टे देखील होती. पुढील प्रश्न 17वा. संविधान लिहिण्यास किती कालावधी लागला? तर तो 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. काही बुक्समध्ये ना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस आहे. तर तुम्ही एक्झाममध्ये ऑप्शन जसे असतील ना त्यानुसार निवड करा. पण मी जे पुस्तक प्रिफर केलं ना आता टेक्स्टबुक, तर त्यामध्ये 17 दिवस असं दिलं होतं, त्यामुळे मी इथे तेच मेन्शन केलेलं आहे. ओके. आणि प्रश्न 18वा. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? तर ते BN राव. आणि महिला सदस्य कोण होत्या? तर सरोजिनी नायडू. मौलाना अबुल कलम आझाद कोणत्या संस्थेचे सदस्य होते? तर ते संविधान सभेचे. पुढील प्रश्न, संविधानाच्या प्रस्तावनेला काय म्हणतात? तर ते उद्देश पत्रिका म्हणून आपण ओळखतो. आणि कोणत्या कायद्याच्या सुरुवातीस उद्देश पत्रिका का असते? तर कायद्यातील हेतू स्पष्ट करण्यासाठी उद्देश पत्रिका असते. पुढील प्रश्न 22वा. भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले? तर ते 15 ऑगस्ट 1947ला. परकीय नियंत्रणाखाली नसलेले राज्य म्हणजे सार्वभौम राज्य होय. कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म न मानणे म्हणजे काय? तर धर्मनिरपेक्षता. गणराज्य पद्धतीचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तर सार्वजनिक पदे वंश परंपरेने मिळत नाहीत.
जात, धर्म, लिंग यांवरती आधारित भेदभाव न करणे म्हणजे कोणता न्याय? तर तो सामाजिक न्याय आहे. 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकाला मताधिकार देणे म्हणजे कोणता न्याय? तर तो राजकीय न्याय आहे. प्रश्न 28वा. विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य आहे? तर ते मूलभूत स्वातंत्र्य आहे. श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य कोणत्या स्वातंत्र्यात येते? ते धार्मिक स्वातंत्र्यात मोडते. आणि बंधुता म्हणजे काय? तर परस्परांविषयी आत्मीयतेची भावना म्हणजे बंधुता होय. उद्देशिकेमुळे संविधानाला कोणते मार्गदर्शन मिळते? तर मूल्याधिष्ठित मार्गदर्शन उद्देशपत्रिकेमुळे आपल्याला लाभते. पुढील प्रश्न 32. भारताच्या संविधानाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य कुठले आहे? तर भारतीय संविधान हे संघराज्य व्यवस्था त्यामध्ये आढळते आपल्याला. पुढील प्रश्न क्रमांक 33. 2 स्तरांवरती परस्पर सहकार्याने राज्यकारभार करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? तर संघराज्य. भारतीय संविधानात एकूण किती सूची आहेत? तर एकूण 3 सूची आहेत. त्या कोणकोणत्या आहेत? संघसूची आणि त्यामध्ये 97 विषय आहेत. राज्य सूचीमध्ये 66 विषय आहेत आणि समवर्ती सूचीमध्ये 47 विषय आहेत. पुढील प्रश्न. नव्या विषयांवरील अधिकाराला काय म्हणतात? तर शेषाधिकार म्हटले जाते. भारतात किती संघशासित प्रदेश आहेत? ते 7 आहेत. भारतात कोणती शासन पद्धती स्वीकारलेली आहे? तर ती संसदीय शासन पद्धती. संसदीय शासन पद्धतीत सर्वोच्च अधिकार कोणाकडे असतात? तर ते पूर्णतः संसदेकडे असतात. पुढील प्रश्न क्रमांक 39. भारतीय संसदेत कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो? तर संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश होतो. मंत्रिमंडळ कुठून निर्माण होते? तर ते लोकसभेतून निर्माण होते. भारताच्या संविधानाने कोणती न्यायव्यवस्था निर्माण केलेली आहे? तर ती स्वतंत्र न्यायव्यवस्था. न्यायालयाचे कार्य कोणत्या तत्वावरती चालते? निरपेक्ष तत्वावरती. न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती न्यायाधीशांची नेमणूक करतात. भारताच्या संविधानाने किती प्रकारचे नागरिकत्व दिलेले आहे? तर भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे. पुढील प्रश्न क्रमांक 45. निवडणूक आयोग ही कोणत्या प्रकारची संस्था आहे? तर ती स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि निवडणूक आयोगाचे मुख्य कार्य काय आहे? तर मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेणे हे मुख्य कार्य आहे निवडणूक आयोगाचे. मूलभूत हक्क म्हणजे काय? तर संविधानाने नागरिकांना दिलेले कायदेशीर संरक्षण असलेले हक्क म्हणजे मूलभूत हक्क होय. मूलभूत हक्कांना कायदेशीर दर्जा का आहे? तर कारण ते थेट भारतीय संविधानात नमूद केलेले आहेत त्यामुळे. पुढील प्रश्न 49वा. मूलभूत हक्कांचे पालन कोणावर बंधनकारक आहे? तर शासन व सर्व नागरिकांवरती ते बंधनकारक आहे. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी काय आवश्यक आहे? तर ते अन्याय, शोषण व भेदभावापासून संरक्षण. समानतेचा हक्क कोणता भेद करण्यास मनाई करते? तर जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यांवरती आधारित भेद. कायदा कोणासाठी समान असतो? तर सर्व नागरिकांसाठी कायदा समान असतो. अस्पृश्यतेबाबत संविधानाची भूमिका काय आहे? तर अस्पृश्यता नष्ट करण्यात आली असून तो दखलपात्र गुन्हा आहे असे संविधानात नमूद आहे. आणि प्रश्न क्रमांक 54. स्वातंत्र्य हक्क का महत्त्वाचा आहे? तर तो व्यक्तीच्या सर्वांगीण स्वातंत्र्याची हमी देतो त्यामुळे तो महत्त्वाचा आहे. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? तर आपले विचार शांततापूर्वक मांडण्याचा हक्क म्हणजेच भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य होय. व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य काय दर्शविते? तर उपजीविकेची निवड करण्याचा अधिकार. स्वातंत्र्याचा हक्क बेजबाबदारपणे वापरता येतो का? तर तो नाही. आणि जगण्याचा हक्क म्हणजे काय? तर जीवन व पोषक परिस्थितीची हमी. बालकामगारांसंबंधी संविधानाची भूमिका काय आहे? तर 14 वर्षांखालील बालकांना धोकादायक कामास मनाई आहे. पुढील प्रश्न क्रमांक 60वा. वेठबिगारी म्हणजे काय? तर इच्छेविरुद्ध सक्तीने काम करून घेणे म्हणजे वेठबिगारी. किमान वेतन कायद्याचा उद्देश काय आहे? तर कामगारांचे आर्थिक शोषण थांबविणे.
भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र का आहे, तर सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाते भारतामध्ये, म्हणून भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. पुढील प्रश्न, धार्मिक कर लादण्यास संविधान का प्रतिबंध करते, तर धर्मनिरपेक्षता राखण्यासाठी. सांस्कृतिक हक्क म्हणजे काय, तर भाषा, लिपी व संस्कृती जतन करण्याचा अधिकार यासाठी. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 65. संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजे काय, तर हक्कभंगाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार. बेकायदेशीर अटक रोखण्यासाठी कोणता आदेश आहे, तर तो देहोपस्थिती, हेबियस कॉर्पस. पुढील प्रश्न, शासनाला कर्तव्य करण्यास सांगणारा आदेश कोणता आहे, तर तो परमादेश. आणि अधिकार नसताना पद धारण केल्यास कोणता आदेश लागू होतो, तर तो अधिकारपुच्छा. कनिष्ठ न्यायालयात निर्णय रद्द करण्याचा आदेश कोणता आहे, तर तो उत्प्रेक्षण हा आहे. पुढील प्रश्न, प्रश्न 70. मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय, तर शासनाने लोककल्याणासाठी कोणती धोरणे राबवावीत याचे संविधानाने दिलेले मार्गदर्शन म्हणजे मार्गदर्शक तत्व होय. मार्गदर्शक तत्वांचे मुख्य उद्देश काय आहे, तर संविधानाच्या उद्देशिकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय साध्य करणे हा मुख्य उद्देश आहे मार्गदर्शक तत्वांचा. मार्गदर्शक तत्वे शासनावरती बंधनकारक आहेत का, तर नाही, ती बंधनकारक नसून मार्गदर्शक स्वरूपाची आहेत. मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी न झाल्यास न्यायालयात दाद मागता येते का, तर नाही, मार्गदर्शक तत्वांसाठी न्यायालयीन दाद मागता येत नाही. समान कामासाठी समान वेतन हे कोणते तत्व आहे, तर ते मार्गदर्शक तत्व आहे. स्त्री पुरुष समान वेतनातून कोणते उद्दिष्ट साध्य होते, तर ते सामाजिक व आर्थिक समानता. पर्यावरण संरक्षणासंबंधी तरतूद कोणत्या भागात आहे, तर ती मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे. मार्गदर्शक तत्वे कोणासाठी आधार ठरतात, तर केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांसाठी ते आधारभूत ठरतात. मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात का करण्यात आलेला आहे, तर नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 79. मूलभूत कर्तव्ये कोणावरती लागू होतात, तर सर्व भारतीय नागरिकांवरती ती लागू आहेत. संविधानाचे पालन करणे हे काय आहे, तर नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे हे. राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करणे हे कोणते कर्तव्य आहे, तर ते मूलभूत कर्तव्य आहे. देशांचे सार्वभौमत्व व एकता जपणे हे कशात मोडते, तर मूलभूत कर्तव्यामध्ये. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हे कर्तव्य कोणते कर्तव्य आहे, तर ते प्रत्येक नागरिकाचे आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 84. काय होतंय, पर्यावरणाचे संरक्षण करणे हे कशात समाविष्ट आहे, तर ते मूलभूत कर्तव्यांमध्ये. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हे कोणते कर्तव्य आहे, तर ते मूलभूत कर्तव्य आहे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला धक्का देणाऱ्या प्रथांचा त्याग करणे म्हणजे काय, तर मूलभूत कर्तव्याचे पालन करणे. 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण देणे हे कोणते कर्तव्य आहे, तर ते पालकांचे मूलभूत कर्तव्य आहे. मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क यांना एकाच नाण्याच्या 2 बाजू का म्हटले गेले आहे, तर हक्क स्वातंत्र्य देतात, तर मार्गदर्शक तत्वे लोकशाहीसाठी पोषक वातावरण निर्माण करतात यासाठी. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 89. मूलभूत कर्तव्यांचे पालन न झाल्यास काय परिणाम होतो, तर शासनाच्या योजना प्रभावीपणे यशस्वी होत नाहीत. स्वच्छ भारत अभियान यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, तर नागरिकांनी मूलभूत कर्तव्याचे पालन करणे. हक्क आणि कर्तव्य यांमध्ये काय संबंध आहे, तर हक्क उपभोगासाठी कर्तव्याचे पालन आवश्यक असते असे सांगता येईल यामध्ये. तर आपले 7वीचे स्टेट बोर्डचे बुक पाहून झालेले आहे. मला असं म्हणायचं की लेक्चर शेवटपर्यंत पहा, बुक खूप छोटे आहे,
लगेच रिवाईज होऊ शकतं आणि जास्तीत जास्त याचा उपयोग ना तुम्हाला सरळ सेवांच्या परीक्षांमध्ये नक्कीच होऊ शकतो, कारण की तिथे वन लायनर क्वेश्चन्स जास्त येतात. ओके, तर लेक्चर शेवटपर्यंत पहा, रिवाईज करा. थँक्यू सो मच तुम्ही लेक्चर पाहिलं त्याबद्दल.